स्वागतम सुस्वागतम. 18व्या आदिवासी चित्रपट महोत्सवाचा आजचा हा दुसरा दिवस. आवर्जून उपस्थित राहिलेल्या सर्व दर्शकांचं पुन्हा एकदा बहुरंग पुण्याच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. खरं तर देश विदेशातल्या वेगवेगळ्या आदिवासी जाती जमाती, त्यांच्या चालीरीती, त्यांच्या प्रथा परंपरा, त्यांची संस्कृती, त्यांची नृत्य याचं एक वेगळं वैशिष्ट्यपूर्ण पण तरीसुद्धा रहस्यमय असं कुतूहल जनसामान्यांच्या मनात आजही दाटलेलं आहे. एकूणच या चित्रपटाची या महोत्सवाच्या माध्यमातून हे आदिवासी जनजीवन आपल्यासमोर आणण्याचा आमचा हा प्रयत्न आहे आणि आपल्या सर्व दर्शकांच्या माध्यमातून इतर जनतेपर्यंत हे विषय, त्यांच्या व्यथा, त्यांच्या समस्या किंबहुना त्यांची ती आदि संस्कृतीची परंपरा जनतेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. या उद्देशानं बहुरंग पुण्याच्या वतीनं हा आदिवासी चित्रपट महोत्सव आज या महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याकडे उपस्थित आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय सदानंद मोरे, तसंच आदिवासी कार्यकर्ते डॉक्टर पेडेकर, गशा पंडित आणि आपण उपस्थित मंडळी. प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही आपल्या पाहुण्यांच्या सन्मानानं आपण करत असतो. आजही आपण आपल्या प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करणार आहोत. बहुरंगाचे अध्यक्ष डॉक्टर कुंडली केदारी यांना मी विनंती करतो की आपल्या प्रमुख पाहुण्यांचं शाल आणि श्रीफल देऊन, सन्मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागतपर सन्मान करावा. या सत्राचं उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आपण दीपक प्रज्वलन करून करूयात. एकूणच या उपक्रमाबद्दल बहुरंग पुण्याचे अध्यक्ष डॉक्टर कुंडली केदारी यांच्या प्रास्ताविकातून आपण जाणून घेऊया. तसंच या बोधचिन्हाबद्दलही त्यांच्याकडूनचा उहापोह आपण जाणून घेऊयात. डॉक्टर कुंडली केदारी. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, माननीय अतिथी, प्रेक्षकगृहात आवर्जून उपस्थित राहिले प्रेक्षकगण, आजच्या पुरस्कार विजेते कलावंत आणि मित्र हो. गेले 17 वर्षे हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. आपल्या ह्या महोत्सवाचे खास वैशिष्ट्य जे आहे की आज आपण या ठिकाणी सिरमोर हे आपलं बोधचिन्ह जाहीर केलेलं आहे. माडिया गोंड जमातीमध्ये हे वापरलं जाणारं शिरस्थान आहे. मान्यवर व्यक्ती किंवा पेसाकोंड या खास नृत्यासाठी हे सिरमोर नावाचं शिरस्थान वापरलं जातं आणि नृत्य केलं जातं. एक आदिवासींचा वेगळेपण आपल्यासमोर सादर करताना हे यावर्षीचं सिरमोर हे बोधचिन्ह आहे. आदिवासीतील वेगळेपणा आणि आदिवासी संगीत, नृत्य, नाट्य हे सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याच्या उद्देशाने हा एक उपक्रम आहे. या निमित्ताने प्रस्तावनेमध्ये फक्त मी 2च गोष्टींचा उल्लेख आज इथं करणार आहे की अनेक वर्ष आम्ही शासनाकडं, महाराष्ट्र शासनाकडं मागणी करत आहोत की राज्याचा जो चित्रपट महोत्सव होतो, या चित्रपट महोत्सवामध्ये आदिवासी विषयक जर सिनेमा आला तर त्याला आवर्जून क्रांतीवीर राघोजी भांगरे या नावाने शासनाने पुरस्कार द्यावा, अशी एक आम्ही बहुरंगीतर्फे मागणी करत आहोत. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी विभाग स्वतंत्र आहे. त्याच्यासाठी खास मंत्री पण आहेत आणि हे सगळं असतानासुद्धा गेल्या अनेक वर्ष आम्ही असा प्रयत्न करतो आहे की साहित्यामध्ये साहित्य संस्कृती मंडळातर्फे आदिवासी विषयक साहित्याला स्वतंत्र पुरस्कार दिला जावा, अशी एक आमची मागणी आज त्यानिमित्ताने ही पुन्हा मागणी करतो की आतापर्यंत इतर साहित्याला, इतर विषयांना
महाराष्ट्र शासनातर्फे पुरस्कार दिले जातात. परंतु साहित्य पुरस्कारमध्ये वंचित, दलित आणि आदिवासी ही एकत्र सरमिसळ केल्यामुळं तो पुरस्कार कधी कोणाला मिळतो किंवा मिळत नाही अशी सगळं आत्तापर्यंत इतिहास घडत आलेला आहे. तर आमची या निमित्ताने ह्या महोत्सवाच्या निमित्ताने अशी एक मागणी आहे की आदिवासी विषयक साहित्याला डॉक्टर गोविंद गारे या नावाने स्वतंत्र पुरस्कार द्यावा, ही एक आमची या निमित्ताने मागणी. धन्यवाद. आजच्या या महोत्सवामध्ये आपण कला पुरस्कार आणि कलावंत पुरस्कार देखील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देणार आहोत. तत्पूर्वी या पुरस्कार निवड समितीचे सदस्य गणेश पंडित यांचं मनोगत. बहुरंगने या वर्षीपासून आदिवासी कलावंत आणि कला पुरस्कार सुरू केलेले आहेत. हे करण्याचं मागचं कारण पुरस्कार प्रेरणा देतात असं म्हणतात, प्रोत्साहन देतात. आणि त्यासाठीच आदिवासींना, विशेषतः आदिवासींमध्येच फक्त की जे तरुण किंवा जे कलाकार आहेत, कलावंत आहेत, त्यांना प्रेरणा मिळावी, प्रोत्साहन द्यावं या हेतूने हा पुरस्कार सुरू केलेले आहेत. एक कलावंत पुरस्कार आणि कला पुरस्कार ह्या कला जीवनामधले हे दोन पार्ट केलेले आहेत. त्यांचा तर मुख्य जो भाग आहे संगीत कला, नृत्यकला, याचा वेगळा कलावंत पुरस्कार आपण केलेला आहे. आणि इतर जे चित्रकला, वास्तुकला, विणकाम, मातीकला वगैरे जे आहेत त्याचा वेगळा एक पुरस्कार आपण ठेवलेला आहे. असे दोन प्रकारचे हे पुरस्कार आहेत जे केवळ आदिवासींसाठी किंवा आदिवासी समाजासाठी म्हणून काम ज्यांनी केलेलं आहे अशा लोकांचं, ज्यांचं योगदान आहे, अशाच लोकांसाठी हे पुरस्कार निवडले गेलेले आहेत. तर मग त्याच्यातून जे निवडले गेले, ज्यांचे बऱ्यापैकी पुरेपूर आम्हाला जे अपेक्षित होते ते जसे प्रस्ताव आले तर त्याची आम्ही निवड केलेली आहे. मला वाटतं त्याचं आता लवकरच ते नावं जाहीर करतील आणि तेच हे देतील. धन्यवाद. वळूयात या कला आणि कलावंत पुरस्कारांकडे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. सर्वप्रथम आदिवासी कलावंत पुरस्कार दिनेश कुमार यशवंत भोईर, पालघर. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हा आदिवासी कलावंत पुरस्कार आपण त्यांना प्रदान करणार आहोत. यानंतर दत्तात्रय हैबती तिटकारे, खेड इथूनचे आहेत. यांनाही आदिवासी कलावंत पुरस्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतो आहे. आदिवासी कला पुरस्कार वरोरा, चंद्रपूर इथून परमानंद हिरामण तिराणिक यांना आदिवासी कला पुरस्कार देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येतो आहे. यानंतर विक्रमगड येथील कृष्णा सदाशिव भुसारे. यानंतर या पुरस्कार विजेत्यांपैकी एका कलावंताचं मनोगत. जोहार, जय आदिवासी. आज या 18व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त बहुरंग पुणे, डॉक्टर केदारी सर आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आमचा सन्मान सत्कार आणि आम्हाला पुरस्कार प्राप्त झाला. याबद्दल आम्ही सर्व खूप आभारी आहोत. या पुरस्कारामुळे खरं तर माझा पुरस्कार मी मानत नाही, हा माझ्या गावाचा, ज्यांनी मला सोबत घेऊन काम केलं त्या सर्व मित्रांचा, माझ्या गुरूंचा, त्यानंतर माझ्या सख्या सवंगडींचा, कुटुंबियांचा आणि नातेवाईकांचा, सर्वांचाच समावेश आहे. या पुरस्कारासाठी मी सर्वांचाच ऋणी आहे. या पुरस्कारामुळे आम्हाला एक नवी दिशा मिळते, एक भरारी घेण्याची दुसरी एक उमेद मिळते. खरं तर या पुरस्कारामुळे आता प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावणार आहेत आणि त्यांना आतापर्यंत जे आम्ही केलेलं आहे, जे पण रंगमंचावर जे पण सादर केलेलं आहे त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करण्याची आता आम्हाला तयारी करावी लागेल. एक प्रेरणा या पुरस्कारातर्फे आम्हाला मिळणार आहे. आणि खरं तर आभार यासाठी मानतो आहे मी की बहुरंग पुणे यांनी आम्हासारख्या ग्रामीण भागातील कलाकारांना त्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं निरखून पारखून सगळं काही त्यांच्यातले गुण ओळखून आम्हाला हे पुरस्कार दिले, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो.
आज या वैश्विक मंचावर, आंतरराष्ट्रीय मंचावर आणि जागतिक मंचावर आज आम्हाला जो पुरस्कार मिळतो आहे त्यासाठी मी सर्वांचाच ऋणी आहे आणि नक्कीच यापुढेही असंच कलाक्षेत्राचं कार्यरत आम्ही सतत करत राहू. डॉक्टर पेडेकर यांचं मनोगत. बहुरंग आयोजित जागतिक चित्रपट महोत्सव आपण 2 दिवस इथे आहोत. त्यानिमित्तानं स्टेजवर बसलेली सगळी मंडळी, मराठी चित्रपट किंवा मराठी साहित्य आणि आदिवासीचं कला हे थोडं वेगळं आहे म्हणून बाकीची लोक ह्या गोष्टी करत नाही. पण गेले 20 वर्षे मी बघतो आहे पुण्यामध्ये कुंडलिक केदारी हे त्यासाठी झगडत आहेत. त्यांनी अनेक प्रश्न मांडलेले आहेत, सरकार दरबारी मांडलेले आहेत. आज जागतिकीकरणामध्ये किंवा ह्या सामाजिक पोल्युशन किंवा नैसर्गिक वातावरणाचं पोल्युशनमध्ये आदिवासी माणसांचं जल, जंगल, जमीन याच्याशी केवढं नातं आहे आणि हा सगळं पृथ्वीतलावर सजीवसृष्टीला किती योगदान आहे ह्याच्यातनं दाखवलं जावं. आणि कुंडलिक केदारी त्यांची बहुरंग संस्था ही अशीच अनेक वार प्रगती करत राहो एवढ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. महोत्सवाचे आपले प्रमुख पाहुणे माननीय सदानंद मोरे साहेब यांचं मनोगत आपण ऐकूयात. बहुरंग आयोजित 18व्या आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. हा महोत्सव गेले 17 वर्ष ज्यांनी अत्यंत इमाने इतबारे आणि कष्टपूर्वक उभा केला आपल्या सगळ्यांच्या पुढे, त्या केदारी साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि हे जे सगळे चित्रपटाच्या माध्यमातून पुढे येणारे प्रश्न आहेत ते सगळ्या लोकांच्या पुढे पोहोचवण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचं माध्यम बहुरंग त्यांनी उभारलेलं आहे. ही अत्यंत मला असं वाटतं की महत्त्वाची आणि अभिनंदनीय गोष्ट आहे की आता हे जे पुरस्कार दिले गेले आदिवासी कला आणि आदिवासी कलावंत, तर एका गोष्टीची जाणीव म्हणजे आता होतं कसं की आदिवासी हे समूह जे आहेत आपल्या देशामध्ये ते तसे अल्पसंख्य आहेत. त्याला आता मागासलेले वगैरे हा मुद्दा वेगळा, पण अल्पसंख्य आहेत हे तर मान्य व्हायला काही अडचण असायचं कारण नाही. त्यामुळं देशामध्ये बहुसंख्य लोक जे आहेत त्यांच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यातली कला नावाची एक गोष्ट आली समजा, आणि त्यांची विशिष्ट करून जी एक जीवनशैली आहे तिचा परिचय सगळ्यांना व्हायला पाहिजे. भारत माझा देश आहे आणि त्या देशातले सगळे जे कोणी नागरिक असतील ते आमचे बांधव आहेत. तर ही बंधुता खरोखर जर प्रत्यक्षात यायची असेल तर या पद्धतीचा परिचय एकमेकांशी झाला पाहिजे. हा पहिला मुद्दा आहे. आणि त्यासाठी चित्रपट हे एक चांगलं माध्यम आहे निश्चितपणे. आता जेव्हा चित्रपटाची गोष्ट होते तेव्हा मला एक आवर्जून मुद्दा सांगायचा आपल्याला की समजा आदिवासीशी संबंधित जर चित्रपट असतील तर त्याचे 2 प्रकार पडतात. एका प्रकारामध्ये की तो तसाच असावा असं बऱ्याच जणांना वाटतं, कारण आदिवासी समाज हा शेवटी एकूण समाजाचा एक भाग आहे. आणि निदान अलीकडच्या काळात तरी एक काळ असा होता की जेव्हा आदिवासी समूहांचा प्रत्यक्ष इतर ज्याला आपण नागरी समूह म्हणूयात गडीवर त्यांच्याशी फारसा संबंध येत नसायचा. हा एक काळ होता. आता अलीकडच्या काळामध्ये हे जवळजवळ अशक्यप्राय आहे. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तो संबंध येतोच. आणि जरी समजा त्या समूहांनी ठरवलं की आपल्याला नाही संबंध येऊ द्यायचा तरीसुद्धा ते शक्य नाही, कारण हा ज्या 3 गोष्टींचा उल्लेख झाला जल, जंगल वगैरे वगैरे जमीन, त्याच्यावरती मुख्य प्रवाहातल्या समूहांचा जर डोळा असेल आणि तो असतोच तर हा संपर्क संबंध येणारच. म्हणून हा जो काही परिचय आहे तो परिचय कुठल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो की ज्याला आपण आत्ता कलावंत म्हटलो, कला म्हणालो, आदिवासी समूहांमध्ये जगणं आणि कला यांच्यामध्ये वेगळेपण नसतं. त्यांचं जगणंच एक प्रकारे कलात्मक जगणं असतं. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि एका व्यापक स्तरावर आपण जर पाहायला गेलो तर अगदी उच्च आध्यात्मिक स्तरावरती सुद्धा याला एक प्रकारचं समर्थन आहे. त्यांची कलादृष्टी ही त्यांच्या जीवनदृष्टीपेक्षा वेगळी नसते याची नीट जाणीव व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी तशा प्रकारचे चित्रपट, तशा प्रकारची नाटकं वगैरे ही निर्माण झाली पाहिजेत.
बहुतेक ठिकाणी आदिवासी समूह आणि नागर समूह म्हणूयात आपण गडीभर यांच्यात ज्या प्रकारची इंटरॅक्शन होते की जी अलीकडच्या काळात अपरिहार्य आहे आणि त्या इंटरॅक्शनमधून जे प्रश्न निर्माण होतात आणि ते बेसिकली प्रश्न आदिवासींचे असतात, ते काही यांचे प्रश्न नसतात. त्यातनं जे काही निर्माण होतं, कधी त्याची एक शोकात्मक असू शकते, कधी आणखीन काय असू शकतं, ते पुढे आणणं म्हणजे सामान्यपणे असाच एक मुख्य प्रवाह परत आदिवासींच्या या सिनेमामध्ये वगैरे दिसतो. दुसरा एक असा प्रवाह असला पाहिजे, तो किती आहे मला माहीत नाही, कारण माझा त्या संबंधीचा फारसा अभ्यास नाही, की अशी एक कल्पना करा की समूह आहेत आणि जे काही घडतं ते त्या समूहाच्या अंतर्गत घडतं. त्याच्यामध्ये कुठल्याही बाह्य विचारांची, बाह्य जगाची छायाच पडलेली नसते. त्यांचा अंतर्गत शुद्ध व्यवहार. आता एक गोष्ट खरी आहे की काही वर्षांपूर्वी जसो तो अंतर्गत शुद्ध व्यवहार जितका शक्य होता तेवढा असा राहिलेला नाही. पण समजा 100 वर्षांपूर्वींच्या आठवणी सांगणारे काही लोक असू शकतात की जिथे खरोखर तर तो एक स्वतंत्र मुद्दा होऊ शकतो की तो लोकांच्या पुढे सिनेमाच्या माध्यमातून आला पाहिजे. र वा दिघे हे दिवंगत साहित्यिक होते. एकेकाळात ते फार गाजले, वेगळ्या कारणामुळं गाजले, चुकीच्या कारणामुळं गाजले, पण गाजले गोष्ट खरी आहे. त्यांची सोनकी नावाची जी कादंबरी आहे ना, ती आदिवासी समूह आणि नागर समूह यांच्यामध्ये एक निकोप इंटरॅक्शन कशी होऊ शकते याची अत्यंत अप्रतिम कलाकृती आहे. तिच्याकडे जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तितकं गेलं नाही आणि ज्यांनी दिलं त्यांनी चुकीच्या दृष्टीने दिलं. 18व्या आदिवासी चित्रपट महोत्सवाच्या अखेरच्या पर्वात आपण येऊन पोचलो आहे. त्यासाठी मी बोलवतो आहे धीरज केदारी यांना. नमस्कार. बहुरंग पुणे आयोजित 18व्या आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा आभार प्रदर्शन करण्यासाठी मी इथे उभे आहे. आजच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, शासकीय निरीक्षक, महोत्सवासाठी उपस्थित प्रेक्षक वर्ग या सर्वांचे मी बहुरंगच्या वतीने आभार मानतो आणि आजच्या आपल्या चित्रपट प्रदर्शन किंवा पाहण्याच्या कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करूया. धन्यवाद. एकदम ठीक बात है. अब हम और सहन नहीं कर सकते. अब हमें हथियार उठाना ही पड़ेगा. हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. सरकार, ई बिरसा के बहकावे में आकर हमरा सब रैयत खेत खलियान छोड़कर बिरसा के पास जा रहा है. अब क्या बताएं सरकार, अब तो लगान वसूली का काम भी बंद हो गया है. हाँ सरकार, अब अगर जन मजदूर नहीं आए तो फल, सब्जी, अनाज वगैरह शहर तक कौन पहुंचाएगा? And above all, he is misguiding our people also. And not only that, वो लोगों को धमकी देता है, ईसाई धर्म छोड़कर बिरसाई धर्म स्वीकार करो वरना मार दिए जाओगे. हजूर, मजदूर नहीं मिलने से हमारा ठेके का काम भी बंद पड़ा है. Who is this Birsa? कौन है ये? Sir, Tell DSP Mayors to take police force with him and arrest Birsa immediately. okay sir. तुम लोग डरना नहीं और धर्म पालन का काम ऐसे ही करते रहना. अठराव्या आदिवासी चित्रपट महोत्सवाबद्दल पुण्यस्थ वृत्तपत्रे काय म्हणतात? दिनांक 14 मे 25 दैनिक प्रभात, पुण्यात आदिवासी चित्रपट महोत्सव. दैनिक भास्कर, 18वां आदिवासी फिल्म महोत्सव 19 और 20 को. दिनांक 15 मे 25 दैनिक नवराष्ट्र, बहुरंगतर्फे आदिवासी चित्रपट महोत्सव. दिनांक 16 मे 25 दैनिक सकाळ, पुण्यात सोमवारपासून आदिवासी चित्रपट महोत्सव. दैनिक पुढारी, सोमवारपासून 2 दिवसीय आदिवासी चित्रपट महोत्सवाचं आयोजन. दिनांक 17 मे 25 दैनिक पुण्यनगरी, 18वा आदिवासी चित्रपट महोत्सव पुण्यात. दिनांक 19 मे 25 दैनिक सामना, 18वा आदिवासी चित्रपट महोत्सव पुण्यात. दैनिक राष्ट्रसंचार, जाणीवा प्रगल्भ झाल्यास आदिवासी संस्कृती टिकेल. दिनांक 20 मे 25 दैनिक नवराष्ट्र, आदिवासी चित्रपट महोत्सवातून संवाद. दैनिक मुंबई तरुण भारत, आदिवासी चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन. दिनांक 21 मे 25 दैनिक सकाळ, बहुरंगतर्फे आदिवासी चित्रपट महोत्सव. दिनांक 24 मे 25
दैनिक प्रभात. आदिवासी लोकांचे जगणे कलात्मक आहे. दिनांक 20 मे 25. दैनिक पुण्यनगरी. तरच आदिवासी संस्कृती टिकेल. पंडित विद्यासागर. दैनिक पुढारी. संवेदना जाणीवा प्रगल्भ झाल्यास आदिवासी संस्कृती टिकेल. पंडित विद्यासागर. दैनिक लोकमत. आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न व्हावेत. दैनिक केसरी. संवेदना जाणीवा प्रगल्भ झाल्यास आदिवासी संस्कृती टिकेल. पंडित विद्यासागर. दैनिक भास्कर. संवेदनशीलता बढ़ेगी तो आदिवासी संस्कृती जीवित रहेगी. दैनिक महाराष्ट्र टाइम्स. संस्कृतीसाठी प्रयत्न व्हावेत. दिनांक 21 मे 25. दैनिक सकाळ. बहुरंगतर्फे आदिवासी चित्रपट महोत्सव. दैनिक तरुण भारत. आदिवासी लोकांचे जगणेच कलात्मक. दैनिक भास्कर. कलात्मक होता है आदिवासियों का जीवन. डॉक्टर मोरे. दैनिक पुण्यनगरी. आदिवासींच्या शुद्ध व्यवहारावर चित्रपट निर्मिती व्हावी. डॉक्टर मोरे. दिनांक 22 मे 25. दैनिक नवराष्ट्र. समाजात बंधुतेसाठी चित्रपट हे उत्तम माध्यम. डॉक्टर मोरे. दैनिक नवभारत. आदिवासी समुदाय की प्रथाओं पर बनाई जाए फिल्म. दिनांक 23 मे 25. दैनिक पुढारी. आदिवासींच्या जीवनावर अधिकाधिक चित्रपट नाट्यनिर्मिती व्हावी. दिनांक 24 मे 25. दैनिक महाराष्ट्र टाइम्स. आदिवासी चित्रपट महोत्सवाची सांगता.